पाहूया पुढील महत्वाची बातमी। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडेच आहेत। अलमट्टी धरणातून विसर्ग वाढल्यामुळे दिलासा मिळतोय। याच कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप असली तरी पश्चिम घाटमाता आणि धरण क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय। परिणामी राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे पंचगंगा आणि भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही 32 फुटांच्या वरती वाहताना आपल्याला दिसून येते। दुसरीकडे पाहिलं तर राधानगरी धरणासह दूधगंगा असेल, वारणा असेल, कोयना असेल या धरणातून देखील आता विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे पर्यायानं अलमट्टी धरणात देखील 1,13,000 क्युसेक पाण्याची आवक त्या ठिकाणी होते। मात्र 1,30,000 क्युसेक पाणी जे आहे ते पुढे अलमट्टी धरणातून सोडलं जाते। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीकरांना काहीसा दिलासा आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळते। ही जी दृश्य पाहतोय ही पंचगंगा घाटावरची दृश्य। या परिसरातील सगळी मंदिरं आहेत ती गेल्या 8 ते 10 दिवसापासून पाण्याखाली गेलेली आहे। पंचगंगा अद्यापही पात्राबाहेर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती पाहिली तर कोल्हापूर आणि सांगलीची परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कोणतीही पूर्व परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सांगली आणि कोल्हापूरचं जे प्रशासन आहे ते या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।